गुड मॉर्निंग. आजची आपली पहिलीच सकाळ आहे इथे. थंडी आहे, जंगलामध्ये आतमध्ये असल्यामुळे पाणी आहे आजूबाजूला, त्यामुळे थंडी आहे. योगेश झोपलाय. योगेश पण म्हणजे उठेलच आता थोड्या वेळाने, कारण आम्ही 6 वाजता उठलो होतो पण भरपूर थंडी होती, त्यामुळे परत झोपलो आणि म्हटलं थोड्या वेळाने उठूया. तर आजचा प्लॅन असा काही खास नाही आहे, तर बघू. पहिला फ्रेश वगैरे होऊ, चहा वगैरे करू आणि मग डिसाईड करू की काय करायचं आहे. आज बहुतेक इथे आजूबाजूला बघू, कारण आम्हाला लाकडं नाही सापडली. ती लाकडं आम्ही बघू, जरा शोधू, लाकडं कलेक्ट करू पहिले. काल असं की म्हणजे कॅम्प बांधायला पण थोडं लेट झालं, कारण पूर्ण दिवस, पहिला दिवस असाच जातो की सगळं आणा, कलेक्ट करा, मग कॅम्प बिल्ड करा, परत चूल वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. तर चला फ्रेश होतो, योगेशला पण उठवतो आणि आपण भेटू पुढे. ॲक्च्युली पाणी घेऊन आलो आम्ही, पण काय आहे, पाणी थोडं गरम करून प्यावं लागतं. लास्ट जेव्हा आपल्याला पाण्याचा सोर्स भेटला होता तो चांगला होता, पण आता जे पाणी आहे ते थोडं खराब आहे. तर बघू, आम्ही दुसरा पण एक पिण्याच्या पाण्याचा सोर्स शोधतोय की जिथून आम्हाला चांगलं पाणी मिळेल. पण हे पाणी तर पूर्ण उकळूनच प्यावं लागतं. इथं थोडंसं फ्रेश बिश होऊ. जेवणाचं सामान ठेवायला योगेश एक टोकरी बनवतोय, कारण आम्ही भाजी वगैरे आणले, त्याच्यात टॉमॅटो आहेत वगैरे इतर वेगवेगळी भाजी आहे. तर ती पिशवीतूनच आणले, तर मग ठेवायला त्याला एक व्यवस्थित असं एक टोकरी योग्य बनवतोय.
पहिले ते असतील ना तिकडचे, हे खालचे 2 नंबर. तुला यायला भाजी ठेवायला जी टोकरी योगेश बनवता ती रेडी झाले, मी तुम्हाला दाखवतो. तर त्याला रस्सी बांधतोय, कारण हे आम्ही आमच्या टेंटच्या बाजूला लटकवणार आहे वरती. त्याच्यात जे भाजी वगैरे आम्ही आणले ते त्याच्यात ठेवू आणि वरती लटकवू. टोकरीचं इन्स्टॉलेशन करतोय वरती. ही वरची फांदी आहे त्याच्यावर लटकवणार आहे आणि मग त्याच्यामध्ये वरतूनच भाज्या वगैरे जेवढ्या आणल्यात तेवढ्या सगळ्यामध्ये यात टाकणार. म्हणजे कसं एकदम थोडं सेफ पण राहील. आता हे झालं इन्स्टॉलेशन की दुपारचं जेवणाचं आम्ही सुरू करतो, कारण आता 1 वाजला आहे. जेवणाची तयारी सुरू करून कमीत कमी 3 वाजेपर्यंत तरी आम्हाला जेवायला पाहिजे. आज आपला प्लॅन ठरला होता की पेंटिंग करायचं आहे. काय झालं की सकाळी असं प्लॅनिंग होतं आमचं की जाऊन आम्ही मस्त एक स्पॉट शोधू आणि पेंटिंग करू. पण सकाळी योग्य बोलला की भाजी वगैरे काल आम्ही आणले, टेंट बनवायला थोडा उशीर झाला, मग सगळं ते एकाच पिशवीत टाकून ठेवलं होतं. मग ते सगळं व्यवस्थित खराब होऊ नये, कारण अजून 1 दिवस बाकी आहे. आज हा आपला 2रा दिवस चालू आहे. तर म्हटलं की आधी त्याची काहीतरी व्यवस्था करूया. म्हणून योगेश बोलला एक टोकरी बनवतो आणि त्यात आपण ते सामान ठेवून वरती ठेवूया. त्याच्यात थोडा वेळ गेला आणि थोडेसे टेंटच्या खाली टाळे पण टाकायचे, कारण काल गडबडीत जेवढं जमलं तेवढं आम्ही टाकलेत टाळे. तर ते रात्रीभर पूर्ण असे खूपच होते पाठीला, तर ते पण एक दुरुस्ती करायचे. म्हणून जो पेंटिंगचा आपला आपण जे बोललो होतो ते आपण ती ॲक्टिव्हिटी उद्या करू, म्हणजे स्पॉटला जाऊन डायरेक्ट लाईव्ह पेंटिंग. तर आता मग जेवणाची तयारी सुरू करतो. दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे कोकणातील सगळ्यात फेमस गोष्ट म्हणजे काजू, एक रानमेवा. आणि आज आम्ही दुपारच्या रेसिपीला ते बनवतोय. सोबत अंडी आहेत. तयारी पूर्ण झाली आहे. आणि जे कालवण आहे ते आम्ही एकदाच 2 टायमासाठी बनवणार आहे, कारण जेवणात आम्हाला जास्त वेळ वाया नाही घालवायचा आहे, कारण इतर ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त आम्हाला वेळ द्यायचा आहे. सो आजची आमची स्पेशल डिश असणार आहे की काजू, काजू विथ अंडी. आता बघू योगेश कसं बनवतं एकदम भारी, कारण जंगलामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट जर खाल तर त्याची टेस्ट डबल होते, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. तर चला मग आपण सुरू करू.
जेवण रेडी झालंय. 2 वाजलेत दुपारचे. योग्य ताटं धुवायला गेलाय, पाणी समोरच आहे. आता मस्त पटापट आम्ही जेवून घेतो. आणि थोडासा टेंट पण रिपेअर करायचं आहे. थोडे त्याचे जे टाळे आहेत त्याच्यावरचे थोडे नरम पडलेत आणि इकडे चढायला जागा नाही. ते एक थोडंसं काम करायचं आहे की इथं चढायला एखादी शिडी बनवायची वरती टेंटवरती. बाकी भेटू जेवून. खूप भूक लागले तर पहिला जेवून घेतो, मग आम्ही त्या कामाला सुरुवात करणार आहे. जेवण वगैरे झालं मस्त. आणि आता 4 वाजलेत. आम्ही आंघोळ करायला वरती आलोय. म्हणजे टेंट खालच्या दिशेला आहे. तिकडून एक 15-20 मिनिटं चालत वरती हे एवढं पाणी आहे. टेंटच्या बाजूचं पाणी मी तुम्हाला दाखवलं आणि इकडे एवढा पाण्याचा साठा. तर इकडचं पाणी आंघोळीला वगैरे चांगलं आहे. तर माझी आंघोळ झाले, योगेशची आंघोळ बाकी आहे. तर मग आंघोळ वगैरे करून आम्ही जाऊ लवकर खाली, कारण जेवण बनवायचं आहे रात्रीचं. थोडंसं टेंट पण रिपेअर करायचं आहे आणि थोड्या शिड्या बनवायच्या. चढायला थोडासा प्रॉब्लेम होतो टेंटमध्ये वरती, म्हणजे असं पटकन चढता येत नाही. तर तो पण बनवून घेऊ आणि मग भेटू आपण परत. शिडी आता झाली पूर्ण रेडी आहे. बस तिला आता मी फिट करणार आहे. बस जास्त नाही, ती मुव्हेबलच असली पाहिजे. रात्री झोपताना मी ती काढून ठेवणार साईडला. कोंबडा
रात्रीचं जेवण वगैरे झालंय बनवून. काय नाही, दुपारी जे बनवलं होतं म्हणजे अंड आणि हे काजू तेच आहे. फक्त भात परत बनवलाय थोडा, कारण भात दुपारी आम्ही खाऊन संपवलाय. तर आता जेवण घेतो. बहुतेक 9 9:30 झालेत आता. जेवण घेतो आणि मग जाऊन आम्ही झोपू आणि आपण उद्या सकाळी भेटू.